नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पोलादपूर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागातही जिद्द, मेहनत आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर शेतीत यश संपादन करता येतं. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे दाभेळ गावचे प्रगत शेतकरी विठ्ठल तात्या मोरे. कठीण भौगोलिक परिस्थिती, पाण्याची टंचाई आणि उच्च सखल भूभाग अशा अनेक अडचणींवर मात करत त्यांनी डोंगर रांगांमध्ये फुलवलेली आंबाबाग सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. पोलादपूर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर बसलेल्या दाभेळ गावामध्ये मोरे कुटुंबाने काही वर्षापूर्वी आंब्याची लागवड सुरू केली. वडील तात्या दाजी मोरे यांनी लावलेल्या आंब्याच्या झाडांची जबाबदारी विठ्ठल मोरे यांनी समर्थपणे सांभाळत त्याचा विस्तार केला. विशेष म्हणजे कोणताही थेट पाण्याचा स्रोत उपलब्ध नसताना त्यांनी तब्बल 1.5 किलोमीटर अंतरावरून झऱ्याचं पाणी पाईपलाईनद्वारे आणून झाडांना जीवदान दिलं. आज त्यांच्या बागेमध्ये सुमारे 80 आंब्यांची झाडे दिमाखात उभी असून डोंगराच्या तीव्र उतारावर ही झाडे तग धरून भरघोस उत्पादन देत आहेत. विविध प्रकारच्या आंब्यांची कलमे करून त्यांनी उत्पादनात विविधता आणली आहे. यशबाई फणस, चिकू, नारळ आणि सुपारीची प्रत्येकी 10 झाडे त्यांनी लावली असून जांभूळ आणि कोकम सारख्या फळझाडांनाही चांगली फळधारणा होत आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची वृत्ती जपत त्यांनी सफरचंदाच्या झाडाचा उपयोगही सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास डोंगराळ भागातील शेतीसाठी तो नवा आदर्श निर्माण करू शकतो. त्यांच्या या यशामागे संपूर्ण कुटुंबाची मेहनत असून मुलगा तेजस मोरे, पत्नी सुनीता मोरे आणि आई पंडाबाई मोरे हे सर्वजण शेतीच्या कामात खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कृषी विभागाचे मार्गदर्शनही त्यांना वेळोवेळी लाभत आहे. मोरे यांच्या आंबाबागेतून दरवर्षी सुमारे 5 ते 6 टन आंब्याचं उत्पादन घेतलं जाते. पोलादपूरसह मुंबई, महाबळेश्वर आणि फलटण आदी ठिकाणी आंब्याची विक्री केली जाते. कठीण परिस्थितीवर मात करत उभा केलेला हा यशस्वी शेती प्रयोग अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून डोंगराळ भागातही योग्य नियोजन, चिकाटी आणि आधुनिक प्रयोगांच्या जोरावर शेती फुलवता येते, हे विठ्ठल मोरे यांनी सिद्ध करून दाखवलंय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, पोलादपूर. सर नमस्कार, मी विठ्ठल मोरे. मेन सांगायचं म्हटलं म्हणजे माझे वडील बोलायचे, मी हे करून ठेवतोय. का करून ठेवतोय की उद्या ही मुलं जी मुंबईला जातात ती गावाला येत नाहीत. त्यांनी गावाला येण्यासाठी माझ्या वडिलांनी शेती केली आणि ते नसल्यामुळे मला त्यांच्या पश्चात त्यांनी ठेवलं ते राखण्यासाठी मला शेवटी गावी यावं लागलं. माझ्या वडिलांचं मला भरपूर सहकार्य होतं आणि आईचं पण आहे. आई आणि दोघंच इथं असतो, मुलं मिसेस एक मुंबईला असतात. आणि खरं सांगायचं म्हटलं मध्ये लोक म्हणतात इथे काही पिकत नाही, तर मी म्हणतो नाही, इथे सर्व पिकणं करणारा पाहिजे. केलं तर सर्व होईल. आणि नाही म्हटलं तर लोकांना मी सांगतो आंबे लावा, फणस लावा, तर नाही वांदरांचा त्रास आहे, माकडांचा. बोललो तुम्ही लावा तर पहिले, लावलात तर पुढे वांदरांचा प्रश्न आला तो नंतर आला, डुकरांचा आला तो नंतर आला. लावून तर बघा. तर लोकांनी आता 5 वर्ष आलं मी इथे गावाला आहे. 5 वर्षापासून लोकांनी जवळजवळ आता 10-12 लोकांनी लावलेले आहेत आणि ती सक्सेसफुल झालेले आहेत. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.